नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी आज श्रीरामपूर तालुक्यामध्ये आहे, बोळेगाव गावामध्ये आहे। शेतकऱ्याचं यावर्षी म्हणणं आहे की बिना फवारणीचं सगळं चांगलं होणार आहे। चांगली गोष्ट आहे, जर खर्च वाचला तर चांगली गोष्ट आहे। पण शेतकऱ्याच्या माझ्या एक लक्षात आणून द्यायचं आहे की जिथं फवारलं नाही, ज्या ठिकाणी मायक्रोन्यूट्रन गेलं नाही, ज्या ठिकाणी बुरशीनाशकाचा एकही स्प्रे झाला नाही, अशा ठिकाणी झाडाची अवस्था अशी होते। आणि पान हे माणसाच्या शरीरामध्ये जसं आतडं काम करतं, अन्नद्रव्य सूर्यप्रकाशातून, जमिनीतून, खतातून, हवेतून शोषणे आणि ते पचवणे, त्याचं हरितद्रव्य करणे आणि ते हरितद्रव्य हे सगळं होऊन शेवटी शेंगा पोसणे, उत्पन्न वाढवणे, हे जी प्रक्रिया आहे, ही सायकल आहे। ही सायकल थांबण्याचं काम पानापासून होतं आणि पानावर असे स्पॉट वगैरे, करपा, भुरी अशा बऱ्याच प्रकारचे रोग येतात। हे येऊ नयेत म्हणून बुरशीनाशकाची रेंज देणारी कंपनी, चांगले क्वालिटीचे बुरशीनाशक देणारी कंपनी बेस्ट ॲग्रोलाइफ आहे। सुलो नावाचं बुरशीनाशक ज्यांनी घेतलं त्यांनी प्रतिक्रिया चांगली दिली। सध्या बेस्टलाईन असं बुरशीनाशक घेऊ शकता। झॉकजेट बुरशीनाशक आहे, टेबुका आहे, असे बुरशीनाशक आपण दिले पाहिजेत। आज पोळ्याच्या निमित्तानं बोळेगावमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये फिरलो। बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की आमच्याकडे कुठलंच काही नाही। जर समजा शेंग चपटी व्हायची नसेल तर बुरशीनाशकाचा वापर केला पाहिजे। शेंग अचानक गळून पडणे हे जर करायचं नसेल, व्हायचं नसेल, तरी बुरशीनाशकाचा वापर केला पाहिजे। अचानक पानं पिवळं पडणे आणि पूर्ण रान पिवळं पडणे, पानगळ होणे आणि शेंगा तशाच राहणे किंवा झाड तसंच मोकळं राहणे, याच्यासाठी बुरशीनाशकाची अत्यंतिक गरज आहे, ती वापरावी। आणि ती रेंज देणारी कंपनी म्हणजे बेस्ट ॲग्रोलाइफ आहे। धन्यवाद।